हाल झाले आमचे आज. हेक्टिक होता कारण की आज 2 आम्हाला अपघात बघायला लागले ना. हो तर मंडळी हे आणलेलं आहे आम्ही डीमार्टचं सामान. सगळे ड्रायफ्रूट संपले होते म्हणून आणलेत. तीळ आहेत, मसूर डाळ संपली होती ती घेऊन आलोय. चवळी आहे, काजू, बदाम, सोयाबीनचं पॅकेट आहे, हिरवे वाटाणे आहे, एक मसाला आणलाय. आम्ही असं भाज्यातून वगैरे वापरते, छान आहे हा मसाला कॅचचा. पंपकिन सीड आहेत, भोपळ्याच्या बिया, हे पण हेल्दी असतं खूप. आणि टोमॅटो केचप संपलाय, आता आम्हाला काय लागत नाही, आम्ही दोघं असल्यामुळं, त्यामुळे छोटासा एक पॅकेट आणलंय. ओवा संपला होता तो आणलाय. नंतर हा आहे गरम मसाला, मला बारीक करायचं आहे म्हटलं, एकत्र मिळाला म्हणून एक पॅकेट घेतलंय. नारळ, साखर एकदमच सगळीच संपलेली, म्हटलं कुणी आलं तर नाही आहे म्हणून घेतल्या. आणि हे आहेत अक्रोड. आत्ता मी सगळे फोडून घेतलेत, 1 किलो होते. आणि हे थोडेसे असे खराब नाही आहे, म्हणजे असे थोडेसे असे काय म्हणतात सुरतुकलेले वगैरे, हे आधी वापरायसाठी म्हणून घेतलेत मी, कारण डॉलूकडून न्यायचे आहेत सगळे. आणि केवढं सगळं त्याचं टलफर निघालं बघा. असं हे आम्ही सामान आणलंय. आता हे सगळं मी भरून ठेवते, ड्रायफ्रुट्स वगैरे. डॉलूसाठी हे एका छोट्याशा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, कारण तिनं सांगितलेले. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि काल जो सामान दाखवलं होतं ना तुम्हाला मी आणि डायरेक्ट म्हणजे ते सोमवारचं होतं, आणि आज आहे कुठला वार? बुधवार आहे ना. आज बुधवार आहे आणि तारीख आहे 14. त्याच्यानंतर मी काही व्लॉग शूट केला नाही. आणि सकाळपासून आम्ही काय बघत होतो ते भक्तमाल गाथा. हां, भक्तमाल गाथा म्हणून एक संतांची, हां, दुसरे वेगवेगळे संत आहेत. हो, त्या सगळ्यांचे त्या चरित्र आहे सगळ्यांचं. त्याच्यामध्ये तुलसीदासांचं आम्ही ती बघतोय. आणि त्याच्यात सगळा वेळ गेला, काय शूटिंग केलं नाही. सगळे आम्ही मस्त मिसळपाव खाल्लं. आणि आता चाललेलो आहोत आम्ही पुण्याला. कुठला एक्सप्रेस ना? तर आता आम्ही चाललेलो आहोत मदुराई एक्सप्रेसनं पुण्याला, डॉलूकडे आमच्या. आणि चला आता मंडळी जाऊया पुण्याला. पुण्याचा प्रवास, त्याच्यानंतर एक्सप्रेसचं रिझर्वेशन केलं आहे, कारण की ह्या वेळेला आम्हाला एकही गाडी रिकामी भेटलेली नाही ज्या पुण्याला जातात. ही एकच गाडी म्हणजे आम्हाला दुपारची पाहिजे होती, कारण की आम्ही आदल्या दिवशी चाललेलो आहोत. उद्या तिच्या शाळेमध्ये त्यांचा जो परेडचा प्रोग्राम आहे ना, उद्या 15 ऑगस्टला आहे ना. पण सकाळी काय आम्ही पोहोचत नाही. इंद्रायणीनं गेलो तर आम्ही उशिरा पोहोचतो, 9ला पुण्यात पोहोचतो. त्याच्यानंतर तिच्याकडे जायपर्यंत 11 वाजतात. मग आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. आणि मग आधीच एक दिवस चाललेलो आहोत, आधी वस्तीला चाललो आहे. त्याच्यानंतर मग तिथे सकाळी लवकर पोहोचता येईल म्हणून. चला तर मंडळी जाऊया आता पुण्याला. आणि आमच्या पाठीमागे इकडं अंधार का दिसतोय, कारण की आमच्या इथं गेलेली आहे लाईट. इतकं वैताग घालून गेलं लाईट ना. आता आपल्याला ते हे घ्यावं लागेल, अहो इन्व्हर्टर. नाही खरंच घ्यायला पाहिजे, कारण की नाही फॅननं बघा घाम असा टपटप आहे. जवळजवळ किती वाजता गेली? 11:30ला काहीतरी लाईट गेले. आणि अजून बघा 12:30 पावणा 1 होत आला, तरी पण अजून आलेली नाही. लई कंटाळा आला आहे मला अक्षरशः लाईटचा. हां, काल गेली नव्हती बहुतेक. रोज जाते रोज. आम्ही पोहोचलोय कल्याणला, लोकलला. आता मदुराई किती वाजले? 1:30 वाजून गेला. 2ची ना, 2 वाजता आहे. 1:15 झालेले आहेत. आता अजून 10-15 मिनिटांनी येईल.
आज एवढ्या गाड्या कॅन्सल होत आहेत लोकल खूप कॅन्सल होत आहेत त्याच्यामुळं लवकर यायला लागतं. आणि आमच्या साहेबांचं म्हणणं असतं लवकर गेलेलं बरं. ट्रेनच्या सीट खूप खराब असतात, घाण असतात, माती असते सगळी. बसलेला होता तर मंडळी कर्जत स्टेशन आलं आणि कर्जतमध्ये की नाही मदुराई एक्सप्रेसमध्ये एक लेडीज चढत होती, म्हातारी होती आणि एक्सप्रेसमध्ये तिचा पाय अडकला आणि तिचा अर्धा पाय तुटलाय, म्हणजे अर्धा कट झाला पाय. आणि हा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला तिथे. त्यामुळे ट्रेन बराच वेळ थांबून होती. मी काय बघितला नव्हता, मी वरती झोपलेले. नंतर आमच्या साहेबांनी थोडंसं शूट केलं त्यांना घेऊन जाताना. बघा बिचारी म्हातारी होती आणि तिला मग रेल्वे पोलीस घेऊन गेले. तर मंडळी तुम्हा सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नसतं. काही झालं, एखादी ट्रेन चालू झाली, चुकली तरी हरकत नाही, कारण की नाही मुंबईमध्ये असे बरेच अपघात होतात. तर मंडळी नेहमी कधी पण तुम्हाला सांगते, गर्दी असेल तर ट्रेन सोडायची आणि नाहीतर लवकर तरी जायचं. एक तर आपण लवकर कुठली ट्रेन पकडताना आधी लवकर जायचं, नाहीतर मग ट्रेन सोडून द्यायचं सरळ सरळ. असं काही अपघाताचं बघितले ना तर अगदी जीवाची घालमेल होते बाई माझ्या तर. बेकार ट्रेन आहे ना, बकवास असा त्याच्यात वास येत होता आणि काय सांगायचं. एक्सप्रेस आहे आणि तरी पण नाही बेकार. कोणी मुलं गप्प झोपून गेलेले. आता आम्ही चालू आहे मेट्रोला, मेट्रो पकडायला. जिने चढून चढून जमलो, पण झालंय. हे भगवान. ₹25 तिकीट आहे. तुमच्याकडे दिले ओझ. चालू आहे ना. खुल गया सिम सिम.
पुण्यात सगळ्यात असा छान प्रवास म्हटलं तर पुणे मेट्रोचा. आणि वरून किती छान सिनरी दिसते, असं वाटते सगळी पूर्ण सिटी बघतोय आपण. आणि आज पुणे मेट्रोला फार गर्दी होती आणि थोडं पुढे गेल्यानंतर थोडी गर्दी कमी झाली, पण इतकं छान छान सीन दिसतात ना. आणि मस्त पण वाटते, काचेमधून अगदी क्लिअर दिसतंय आणि इतका स्मूथ हा प्रवास होतो, असं अजिबात कंटाळा येत नाही. सगळं आज जेवढा पण तुम्हाला थकवा आलेला असतो तो पुणे मेट्रोमध्ये बसल्यानंतर आपोआप कमी होतोय. इतकं छान आणि AC असते त्यामुळे भारी वाटते एकदम. मेट्रोमध्ये बघा मुलं सायकल पण घेऊन आलेली, मी पहिल्यांदाच बघितलं असं सायकल वगैरे घेऊन जायला अलाउड आहे तिथं. आणि आम्ही की नाही रेल्वे स्टेशन पुणेला बसतो मेट्रोमध्ये आणि वनाजसाठी बसतो. आम्ही वनाज स्टेशनला उतरतो आणि एक अर्धा तास लागतो इथून जायला. आणि बरं आहे आपलं बसपेक्षा की नाही पटकन आपण पोहोचतो, पण मध्ये काही ट्रॅफिक वगैरे लागत नाही, काय नाही, आणि छान पण वाटतं. वनाज स्टेशनला उतरल्यानंतर ना आम्हाला खूप उशीर झाला. एक तर संध्याकाळी काहीतरी 6 वाजले होते आणि अजिबात एकही बस आम्हाला मिळाली नाही. आणि आम्ही कशी बसलोय बघा अशी मेंढरासारखी टमटममध्ये. आणि इतकी गर्दी तुम्हाला सांगते, 4 सीटच्या ऐवजी तिथं 5-5 सीट बसवतात एक ह्याच्यावरती. लई गर्दी घुसमटल्यासारखं होतंय. पण तरी पण आता म्हटलं हे आपण जर बसची वाट बघत बसलो तर अजिबात आपल्याला पुढं जायला मिळणारच नाही. असे खूप उशीर होते तिच्या तिकडं जायला. पण वनाजवरून पण आपल्याला काहीतरी 1-1.5 तास लागतो, 1 तरी तास लागतोय तिथून जायला. तर आम्ही पोहोचेस्तोवर खूप उशीर झाला होता आणि इतकी भूक लागली होती. आम्ही सकाळी घरातून खाऊन निघालेलो आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लेलं नाही. नेलं होतं बरंच काही की. आणि मी आता घोटवडे फाट्याला पोहोचलो आहे आणि आम्ही इथं शोधतोय काहीतरी जेवायला कुठं काय आहे किंवा एखादं हॉटेल वगैरे चांगलं आहे का. पण अजिबात तिथं काय हॉटेल्स वगैरे चांगले नव्हते. तर इथं आम्हाला एक स्नॅक सेंटर सापडलं, पण तिथं पावभाजीने असलंच काय काय मिळत होतं. जेवणाचं विचारलं तर बोलले की थोडा वेळ लागेल आणि वांग्याची भाजी आहे. यांनी विचारलं कसली भाजी आहे, वांग्याची. त्यांना म्हटलं नको, चला आपण बघू पुढं. मग आम्ही इथं रिक्षा पकडून पुढं डॉरूच्या शाळेकडे जाणार आहोत, कासा रांबोळीची. तिकडं गेलो आम्ही, कारण आम्हाला वाटलं होतं तिथं आम्हाला लॉज पण मिळेल. अशा प्रकारे आम्ही शाळेजवळ पोहोचलोय. तिथे एक साई हॉटेल म्हणून आहे, तिथे जेवायला आलो. पण लॉजची तर व्यवस्था नाही, आम्हाला लॉज शोधायला लागणार आहे. हाल झाले आमचे आज. गाड्या संध्याकाळी सगळ्या फुल पण होत्या आणि त्या टमटममध्ये बसून आलो गर्दीत. आता जेवायला आलो आम्ही. जेवतो मग बघू कुठे लॉजमध्ये. ही आहे आमची व्हेज थाळी. मिक्स व्हेज मागवलं आहे आणि थाळी एक मागवली आहे. त्यामध्ये भाकरी आहेत 2. बरी आहे. जेवण करून परत आम्हाला घोटवडे फाटायला यायला लागलं, कारण तिकडं कुठंच लॉजची सुव्यवस्था नव्हती. आणि इकडे एक लॉज आहे, इथं पण खूप महाग लॉज होते, पण आम्हाला घ्यायला लागला. शोधून आम्हाला घोटवडे फाटायला परत यायला लागलं आणि इथं शोधलं आम्ही एक लॉज. मी आता आलेलो आहोत. मला छोटासा टूर देते आमच्या रूमचा. तर हा आहे आमचा रूम. हा TV, एक कपाट, हा आहे बेड, ड्रेसिंग टेबल आणि इकडं वॉशरूम. बस. साहेब गेले पेमेंट करायला, एवढंच आहे. हा आजचा दिवस लई हेक्टिक होता, कारण की आज 2 आम्हाला अपघात बघायला लागले ना. ट्रेनचा आणि बसचा. ट्रेनमध्ये पण आणि बसमध्ये पण. बसचा तुम्हाला सांगितलं नाही. ट्रेनचा कर्जतला आल्या त्या मदुराई गाडीला झाला तो. त्या बाईचा बिचारीचा पाय गेला. ती प्लॅटफॉर्ममध्येच गेली आतमध्येच. साहेबांनी एक क्लिप आणली होती बाबा शूट करून. मी काही ती अजून बघितलेली नाही, भीती वाटते मला. असलं काय डाव्या पायाला पूर्ण खाली कट झाल्यासारखं झालं. हे सगळं. म्हातारी होती बिचारी. आणि इथं वनाजला आलो ना, तिथं बस पकडताना पण एक ती बाई खूप अशा
भरले. गर्दी होती, तिला चढली, ती पायरीवर उभी राहिली आणि पकडू शकली नाही, बस चालू झाली, खाली पडली. म्हणजे असे आज 2 आम्हाला अपघात बघायला लागले. म्हणजे कंटाळा आला. एक तर परत शाळेकडे जाऊची तिथे जाऊन तिथे जेवलो, लॉजची व्यवस्था झाली लॉजची व्यवस्था झाली, परत गोटोडे पाटाला यायला लागलं आणि इथं नशिबाने एकच रूम खाली होती. असा हा आमचा आजचा दिवस गेला आणि लय कंटाळा आला. आता आम्ही झोपतो आणि जरा वेळा रेस्ट करू, बघू एखाद्या जरा ना काहीतरी बघू, यूट्यूबवर लय कंटाळा आला आहे. आणि आता जरा झोपू. आणि मंडळी, हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पूर्वसंध्येला देतो आहे आणि उद्या पण दिवस आम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. भेटूया उद्या डॉलू सकट आमच्या भेटू. जय हिंद, जय हिंद, जय श्रीराम.